जय महाराष्ट्र. मी ज्ञानेश्वर हिंगोलीकर. ग्राउंड झिरो या विशेष बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. या विशेष बुलेटिनमध्ये आपण आठवड्याभरातल्या महत्त्वाच्या बातम्या पाहणार आहोत सविस्तरपणे. मागील 1.5 वर्षांपासून संपूर्ण जग कोरोनाच्या महामारीनं ग्रस्त आहे. आतापर्यंत लाखो मृत्यू या कोरोनानं घेतले. त्याचबरोबर सध्या काळी बुरशी अर्थात म्युकरमायकोसिसचा धोकाही मोठ्या प्रमाणात वाढतोय. हे आजार एकीकडे वाढत असताना या आजारावर असणारी औषधे लाखोंच्या घरात असल्यानं ती सुद्धा सामान्य माणसांना परवडेनाशी झाली आहेत. यावर उपाय म्हणून मिथेलिन ब्ल्यू हे औषध फुफ्फुसावर गुणकारी ठरत आहे असा दावा डॉक्टरांनी केलाय. या निमित्तानं मुंबईच्या माजी महापौर आणि राज्याच्या कोविड टास्क फोर्सच्या सदस्या डॉक्टर शुभा राऊत यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी संजय पिळणकर यांनी. कशा पद्धतीचं हे औषध आहे? हे औषध खरं म्हणजे ह्याचा आयुर्वेदात सुद्धा उल्लेख आहे. ह्याला नीलिका वनस्पती म्हणतात. नीलिका वनस्पती जी इकडे दाखवली आहे ती त्याच्यापासून हे औषध पहिलं बनवलं जायचं, पण आता ते फार मोठ्या प्रमाणात बनवायचं ते सिंथेटिक दृष्ट्या बनवलं जाते. आणि ह्या औषधाचे चमत्कारिक गुण गेली 7 महिने मी स्वतः घेत आहे आणि जवळजवळ 10,000 फॅमिलीजना मी हे औषध वाटलेलं आहे. ह्या कन्सेप्टचे जनक म्हणजे डॉक्टर गोलवलकर सर. डॉक्टर गोलवलकर हे गेली 45 वर्ष भावनगर येथे पल्मोनॉलॉजिस्ट म्हणून प्रॅक्टिस करत आहेत, फुफ्फुस तज्ज्ञ. आणि त्यांनी जे मधून MD फुफ्फुस तज्ज्ञ म्हणून केलेली आहे. त्यामुळे एवढ्या वर्षाचा अनुभव आणि मागील 14 वर्षापासून ते फुफ्फुस रोगांवरती मिथेलिन ब्ल्यू वापरत आहेत. म्हणजे मग TBचे असो, स्वाईन फ्लूचे पेशंट असो किंवा न्यूमोनिया असो, ह्या सगळ्यांवरती त्यांनी हे वापरलं होतं आणि सक्सेसफुली लवकर बरे होत आहेत पेशंट हे त्यांना लक्षात आलेलं होतं. आतापर्यंत तुम्ही सांगितलं 10,000 फॅमिलीला तुम्ही पोहोचवलेलं आहे, कुठेही साईड इफेक्ट दुष्परिणाम दिसलेले नाहीये. याचं प्रमाण किती असतं घ्यायचं आणि त्याचबरोबर किती वयोमर्यादेपासून घेतलं जाऊ शकतं? आणि याला जोडून अजून एक प्रश्न, काही काना प्री डिजीज असतील, डायबिटीज असेल, प्रेशर असेल, तर त्या लोकांनी याचा वापर केला तर उचित राहील का? हो, ह्याचं पहिलं प्रमाण मी सांगते. हे 1 वर्षापासून ते 90 वर्षापर्यंत कोणालाही देऊ शकता. शिवाय फक्त प्रेग्नन्सीमध्ये 3 महिने घ्यायचं नाही आणि दूध पाजणारी म्हणजे डिलिव्हरी झालेली बाई असेल तिने 1 महिना घ्यायचं नाही. बाकी ती घेऊ शकते. आणि 1 वर्षाच्या वरील मुलांना तुम्ही पाव चमचा द्यायचं. बाकी 10 वर्षाच्या वरील मुलांना पाव चमच्यापेक्षा डबल करायचं. म्हणजे 10 वर्षाच्या वरील मुलं असतील 90 वर्षापर्यंत अर्धा चमचा जिभेखाली ठेवायचं. अर्धा मिनिटं जिभेखाली ठेवलं की 2 घोट पाणी घ्यायचं, पूर्ण तोंडात फिरवायचं आणि गुळणी करायची जोरात. गुळणी करून ते औषध गिळून जायचं. दिवसातून एकदाच. एवढं जरी केलं तरी तो माणूस सेफ आहे. दुसरी गोष्ट, मास्क तर लावाच, कारण गव्हर्नमेंटचा रूल आहे म्हणून मास्क लावा. दुसरी गोष्ट, डायबिटीज असेल, ब्लड प्रेशर असेल, थायरॉइड असेल, तुम्हाला कॅन्सरची औषधं चालू असतील, केमोथेरपी चालू असेल, काही हरकत नाही. बाकीची औषधं जरी घेत असाल तरी सुद्धा हे घ्यायला हरकत नाहीये. डायबिटीसमध्ये सुद्धा तुम्ही घ्या, ॲमेझॉनवरती मिळतं. मी सध्या फ्रीमध्ये देत आहे. माझ्याकडे डॉक्टर गोलवलकरांना जी कंपनी सप्लाय करते त्याच कंपनीतर्फे माझ्याकडे औषध येतं आणि मी हे फ्रीमध्ये देत आहे. अजूनही मी सगळ्यांना फ्रीमध्येच देणार आहे. हे औषध स्वस्त आहे. तुम्ही व्हायरस शरीरात प्रवेश करताय तर मग हे एका ठिकाणी अँटीव्हायरल पण घ्याल तर मग लसचे व्हायरस 0 होऊन जातील, अँटीबॉडीज बनणार नाही. म्हणून लस घेत असाल ना तेव्हा हे औषध 2 दिवस आधी आणि 4 दिवस नंतर नका घेऊ. हा एक त्याचा हे आहे. आणि दुसरं, हे औषध घेताना दही घेणं फार गरजेचं आहे. म्हणजे ह्या औषधाचे गुणधर्म पण वाढतात आणि दह्यामुळे बॅक्टेरियल फ्लोरा तुमचा रेग्युलर राहतो. एका साध्या औषधाचे इतके गुणधर्म आहेत. आपण पाहिलं तर ते औषध एवढं स्वस्तामध्ये साहजिकच लोकांना उपलब्ध होईल किंवा आपण रुग्णांना उपलब्ध होईल, परंतु त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे. लस घेतल्यानंतर अंगामध्ये चुंबकत्व येतं आणि त्याच्यासाठी नको ती ट्रायल केली जाते आणि त्याच्यावर संशोधन केलं जातं. परंतु ह्या साध्या औषधासाठी ICMR जे आहे ते अजूनही पुढाकार घेत नाहीये. दुःखद बाब आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक जैतापकर, संजय पिलंकर, जय महाराष्ट्र, मुंबई.
आणि याच विषयाच्या संदर्भानं आरोग्यतज्ञ अविनाश भोंडवे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. अविनाश भोंडवे काय म्हणतायत त्यांची प्रतिक्रिया आपण पाहूया. यामध्ये मेथिलीन ब्लू हे अनेक वर्ष वापरात असलेलं आणि मेथहिमोग्लोबिन सारख्या आजारांमध्ये वापरलं जाणारं औषध आहे की जे इंजेक्शनद्वारे आणि पोटामध्येही घेता येतं, तोंडावाटेही घेता येतं आणि त्यामुळं हे औषध वापरल्यावर कोरोनाच्या रुग्णांमध्ये त्यांच्यामधली लक्षणं कमी होतात अशा प्रकारचं काही डॉक्टरांचं मत आहे. यामध्ये साधारणतः असं प्रतिपादन केलं गेलेलं आहे की कोरोनामध्ये जे सायटोकाईन स्टॉर्म होतं आणि त्यावेळेला ब्रॅडिकायनिन नायट्रिक ऑक्साईड पाथवेज जे असतात की ते जास्ती प्रमाणामध्ये सुरू होतात आणि त्यामुळं कोरडा खोकला येणं, ऑक्सिजन कमी होणं, त्याचप्रमाणे रक्ताच्या गुठळ्या होणं, ब्लड प्रेशर वाढणं आणि इतरही अनेक त्रास सुरू होतात. ह्या त्रासांना मेथिलीन ब्लू सारखं औषध जर दिलं गेलं तर हे ब्रॅडिकायनिन नायट्रिक ऑक्साईड पाथवे जो असतो तो त्याच्यामध्ये अडथळा निर्माण केला जातो आणि हे त्रास वाचवले जातात अशा पद्धतीचं हे मत आहे. राज्य सरकारनं पायी वारीबाबत फेरविचार करावा यासाठी देहू संस्थान आग्रही असून सरकारच्या निर्णयावर नाराज असलेल्या देहू संस्थाननं बैठक घेतली. पालखी सोहळ्याच्या बाबतीत विभागीय आयुक्तांच्या मार्फत पुनर्विचार करावा असं संस्थानच्या बैठकीमध्ये म्हटलं गेलं. देहू संस्थानसोबत बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी गणेश दुडम यांनी. जे वारकरी नाराज आहेत, देहू असेल आळंदी असेल, कारण त्यांचा जो निर्णय होता की पायीवारी जावी, मात्र कालच अजितदादांनी जो निर्णय घेतलेला आहे की बसनी ही वारी जावी, त्या संदर्भात आता देहू संस्थांची ही आता बैठक सुरू आहे. मात्र आता जसं त्यांना माहीत पडलेलं आहे की दादा आता पुन्हा एकदा विचार करणार आहेत, विभागीय आयुक्तांशी आता त्याबाबत चर्चा करणार आहेत. त्यामुळं आता कुठंतरी देहूकरांमध्ये आनंदाचं एक वातावरण आहे. आपल्या सोबत आता माणिक महाराज मोरे आहेत, आपण त्यांची चर्चा करू. काय सांगणार महाराज, हा जो आता अजितदादांचा काही निर्णय आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? त्यांनी जो निर्णय घेतला पुन्हा एकदा विचार करणार? काही वारी काही सिंबॉलिक पद्धतीनं कमी वारकऱ्यांमध्ये व्हावी आणि हा संपूर्ण वारकरी संप्रदायाचा सूर आता या प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून दादांकडे पोहोचला आहे आणि त्यांनी पुनर्विचार करून पुन्हा याबाबत काय निर्णय देतोय हे खरं तर दादांनी वारकऱ्यांच्या बाबतीत दाखवलेलं एक चांगलं पाऊल म्हणता येईल आणि तसा सकारात्मक विचार करून आम्ही आशावादी आहोत की निश्चित आम्हाला पायी जायला मिळेल अशी आशा पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो. आमची बैठक आता चालू झालेली आहे. ही बैठक झाल्यानंतर आम्ही उर्वरित जे बाकीचे 9 संस्थान आहेत त्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आम्ही बैठक घेऊन सगळ्यांचा काय एकत्रित निर्णय येतोय त्या पद्धतीने आम्ही पुढे सामोरे जाणार आहोत. आता आमच्या काय त्रुटी आहेत, काय आमच्या मागण्या आहेत, संस्थांच्या वतीने वारकऱ्याच्या हिताच्या दृष्टीने पंढरपूरमध्ये गेल्यानंतर काय अडचणी असतील त्या आम्ही आयुक्तांपुढे मांडू आणि शासनाच्या वतीने अजूनही चांगला निर्णय घेतील अशी आम्ही अपेक्षा करतो. पुन्हा विचार केला जाईल असं अजित पवारांनी वारकऱ्यांनी पायीवारीसाठी केलेल्या आग्रहानंतर म्हटलेलं आहे. पायीवारीबाबत फेरविचार करावा, वारकरी आपल्या मागणीवर ठाम असल्याचं पाहायला मिळतं. यंदाही आषाढी एकादशी पायीवारीसाठी निर्बंध घालण्यात आलेले आहेत. ते निर्बंध नेमके काय आहेत ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहणार आहोत. आळंदी इथून संत ज्ञानेश्वर महाराज आणि देहूमधून तुकाराम महाराज यांची पालखी निघणार आहे. या दोन्ही पालख्यांसाठी 100 वारकऱ्यांना परवानगी असेल. दहा महत्वाच्या पालख्यांना वारीची परवानगी असेल. पालखी सोहळ्यासाठी 100 वारकऱ्यांना परवानगी असेल ज्या पालख्या देहू आणि आळंदीतून निघणार आहेत. या व्यतिरिक्त इतर ज्या 8 पालख्या आहेत त्या पालख्यांसोबत 10 वारकऱ्यांना कोरोना नियमांचं पालन करणं बंधनकारक आहे. वाखरी ते पंढरपूर अशी पायीवारीसाठी व्यवस्था करण्यात आलेली आहे.
10 पालख्यांना 20 बसेस दिल्या जाणार आहेत. भाविकांसाठी विठ्ठल मंदिर बंद असेल. हे बघा, सरकारने वारकरी संप्रदायाचा मोठा अपमान केलेला आहे. वारकऱ्यांनी शांत आणि संयमीपणानं मर्यादित संख्येत निर्बंधासह पायी वारीची परवानगी द्या ही भूमिका मांडली होती. पण या सरकारने त्या भूमिकेचा अपमान केला आणि पुन्हा एकदा बसनेच वारीला जा म्हणून सांगितलं. या निर्णयाविरोधात वारकरी संप्रदायात प्रचंड असंतोष आहे आणि असंख्य वारकरी अनियंत्रित पद्धतीने पायी वारी करण्यावरती ठाम. मानाच्या 10 पालख्यांना परवानगी देण्यात आलेली आहे. या मानाच्या 10 पालख्या नेमक्या कोणत्या त्या आपण जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. संत निवृत्ती महाराजांची पालखी जी अमृतेश्वरहून निघेल. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जी आळंदीहून निघते. संत सोपान काका महाराजांची पालखी जी सासवडहून निघते. संत मुक्ताबाईंची पालखी जी मुक्ताईनगरहून निघते. संत तुकाराम महाराजांची पालखी जी देहूतून निघते. संत नामदेव महाराजांची पालखी जी नरसी हिंगोलीहून निघते. संत एकनाथ महाराजांची पालखी जी पैठणहून निघते. संत रुक्मिणी मातेची पालखी जी कौंडण्यपूर अमरावतीहून निघते. संत निळोबाराय महाराज यांची पालखी जी पिंपळनेर पारनेर इथून निघते. संत चांगावटेश्वर महाराज यांची पालखी जी सासवडहून निघते. या 10 मानाच्या पालख्यांना परवानगी देण्यात आलेली आहे. या बातमीसोबतच बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक. लगेचच परत येतोय. पहा फक्त जय महाराष्ट्र न्यूज. ब्रेकनंतर ग्राउंड झिरोमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. अमरावतीमध्ये जय महाराष्ट्राच्या बातमीचा सकारात्मक परिणाम झालेला आहे. चिचखेडा येथील 45 वर्षांवरील लसीकरण पूर्ण झाल्याची जय महाराष्ट्रानं बातमी केलेली होती. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील सरपंचांसह आशा सोमकशी यांच्याशी संवाद साधला. महाराष्ट्रात 45 वर्षांवरील लसीकरण पूर्ण करणारं चिखलदरा तालुक्यातील चिंचखेडा हे पहिलं गाव. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गावाची विचारणा करत कौतुकही केलेलं आहे. पुढची बातमी. बियाणे उपलब्ध नसलेल्या शेतकऱ्यांची नावे यादीत आहेत. पण याहूनही अधिक गंभीर बाब म्हणजे त्या बियाणांची उगवण क्षमता देखील यात नमूद केल्यानं शेतकरी संतप्त झालेत. कृषी विभागानं कोणत्याही प्रकारची शहानिशा न करता ही नावे या यादीत दिली. मात्र या बियाण्याची उगवण क्षमता तपासणी कधी केली असा प्रश्न शेतकऱ्यांकडून विचारला जातोय. बुलढाणा जिल्ह्यात कृषी विभागानं जाहीर केलेल्या बियाणांच्या यादीमुळे आता या प्रकरणाला वेगळं वळण लागलंय. जिल्ह्यातील बुलढाणा, मेहकर, सिंदखेडा राजा, देऊळगाव राजा, संग्रामपूर, चिखली, जळगाव जामोद आणि मलकापूर या तालुक्यातील शेतकऱ्यांची नावे या कृषी विभागाच्या यादीमध्ये नमूद आहेत. जर बघितलं तर आमच्या गावामध्ये एवढं बियाणं तर नाहीच. हा एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा. आणि त्यामध्ये जे आता आम्ही नावं बघितले तर त्या नावावर बऱ्याच शेतकऱ्यांकडं 2 एकर 1 एकर जमीन असताना त्यांच्या नावावरती 15-20 क्विंटल बियाणं टाकलेलं आहे. हे कसं शक्य होईल? हे काहीतरी म्हणजे कशी यादी बनवली आणि काय बनवली हे त्यांनाच माहिती. मी कृषी विभागाची यादी बघितली. त्याच्यामध्ये माझ्याकडे उपलब्धता जे बियाणे आहे ते 22 क्विंटल बियाणे. माझ्याकडे 3 एकर शेती आहे. तर 3 एकर शेतीमध्ये 22 क्विंटल जरी झालं तर मी विकणार किती आणि खाणार किती हे तरी कळायला पाहिजे सरकारला, कृषी विभागाला. कृषी विभाग म्हणतो की माझ्याकडे 22 क्विंटल आहे. तर 22 क्विंटल काय, माझ्याकडे कोणतंच बियाणं उपलब्ध नाही. 1 किलो सुद्धा उपलब्धता नाहीये माझ्याकडे. शेतकऱ्याकडे 2 एकर जमीन असताना 24 क्विंटल बियाणं माझ्या कृषी केंद्रावाल्याने कृषी अधिकाऱ्याने माझ्याकडे सांगितलं की 24 क्विंटल बियाणं तुमच्याकडे आहे. माझ्याकडे 2 एकर जमीन आहे आणि 24 क्विंटल बियाणं आलं कुठून? हे चुकीची माहिती कृषी अधिकाऱ्याने दिलेली आहे.
तर यांच्यावर कारवाई करण्यात यावी ज्यांनी चुकीची कारवाई केलेली आहे. जी शेतकऱ्यांची फसवणूक केली, शेतकऱ्यांना आज प्रायव्हेट कंपनीचं बियाणं हे चढ्या भावामध्ये हे घ्यावं लागत आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं म्हणजे आतोनात या कृषी खात्याच्या ज्या अंधाधुंदी या कामामुळे त्यांचं नुकसान होतंय. नाशिक नंतर आता कोल्हापूरच्या शिरोळमध्ये देखील 2 लस घेतलेल्या अर्थात लशीच्या 2 मात्रा घेतलेल्या 67 वर्ष नागरिकाला चमचे, प्लेट, नाणे अशा वस्तू चुंबकाला चिकटल्याप्रमाणे शरीराला चिकटत असल्याचा हा प्रकार समोर आला. शिरोळच्या सम्राटनगर परिसरात राहणारा माजी सैनिक सहदेव गोविंद कुंभार यांच्या शरीराला स्वयंपाकघरात वापरण्यात येणाऱ्या धातूच्या लहान सहान वस्तू चिकटू लागल्यानं परिसरात नागरिक अवाक झाले. कुंभार यांच्या शरीरावर कशा पद्धतीने वस्तू चिकटून राहतात हे पाहण्यासाठी नागरिक गर्दी करत होते. कुंभार यांनी 13 मे रोजी कोविशिल्डचा दुसरा डोस घेतला. पहिला आणि दुसरा डोसमध्ये 47 दिवसांचं अंतर असल्याचं त्यांनी सांगितलं. काल नाशिक इथल्या सगळ्या प्रकाराची बातमी टीव्हीवर पाहत असताना त्यांनी नातवाकरवी प्रयोगादाखल आपल्या शरीराला चमचे, प्लेट चिकटतात काय याची खात्री केली, तर प्रत्यक्षात अंगाला लावेल त्या वस्तू चिकटू लागल्या. सुरुवातीला प्रकारावर त्यांच्या स्वतःचाही विश्वास बसला नव्हता, पण वस्तू चिकटून राहिल्या. कोविशिल्ड लसीचे 2 डोस घेतलेल्या काही नागरिकांच्या शरीरात चुंबकीय शक्ती निर्माण झाली की काय अशी चर्चा आता या व्हिडिओमुळे होते. आणि म्हणून अनिशच्या कार्यकर्त्यांनी देखील एक प्रात्यक्षिक करून दाखवलेलं आहे, ते आपण पाहणार आहोत. डॉक्टर अमोल अन्नदाते यांनी यावर काय प्रतिक्रिया दिली ती आपण पाहणार आहोत. लस न घेतलेले थोडा वेळ मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दाबून धरलं तर त्यांनाही चिटकेल. त्याच्यामुळे या गोष्टीचा आणि लसीचा काही एक संबंध नाहीये. लस घेतल्यावर तुमच्या शरीरावर असं तुमच्या शरीराचं लोहचुंबक होऊन तुम्ही अशा लोहाच्या गोष्टी अंगावर खेचल्या जातील असंही काही नाहीये. म्हणजे एक साधं विज्ञान आहे. अनेकांनी तर मला वाटतं याच्यावरती कुठलेही गैरसमज आपण पसरवू नये. लस याच्यामुळे घ्यायची की नाही या विचारातही पडू नये. गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या नाशिक महानगरपालिकेच्या बस सेवेला आता 1 जुलैचा नवीन मुहूर्त मिळाला. दरवर्षी होणारा लाखो रुपयांचा तोटा असलेली ही बस सेवा सुरुवातीपासूनच वादात असली तरी देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असल्यानं सत्ताधारी भाजपानं बस सेवा रेटून नेण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे सुरुवातीला विरोध करणारे सर्वपक्षीय नगरसेवक आता मात्र मूग गिळून गप्प असल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जातं. आणि यानंतर महानगरपालिकेची ही बस सेवा का वादात सापडली ते आपण ग्राफिकच्या माध्यमातून पाहणार आहोत. मार्च 2020 नंतर BS4 या तंत्रज्ञानाचा प्रदूषणकारी बसेसवर बंदी असतानाही बस सेवा नाशिककरांच्या माथी मारली जात असल्याचा आरोप केला गेला. या बसेस सुरू झाल्यानंतर तब्बल 30 ते 35 कोटी रुपयांचा तोटा येणार असं पालकमंत्री भुजबळ यांनी म्हटलं. मात्र तरी देखील या बस सेवेसाठी भाजप आग्रही आहे. कोरोनाची तिसरी लाट आलीच तर सेवा न देताच ठेकेदाराला मर्यादा दिला जाणार हे स्पष्ट असताना मंजुरी दिली गेली. महानगरपालिकेवर आधीच एवढा कर्जाचा डोंगर असताना आणि तुलनेत उत्पादनाचे स्रोत कमी असताना वार्षिक 35 कोटींचा तोटा परवडणार कसा असा सवाल आहे. आधी या बस सेवेला विरोध करणाऱ्या सर्वपक्षीय नगरसेवकांनी विरोधकांना विरोधाला देखील ब्रेक लावत एक्सेलेटर यावर पाय ठेवला असा सवाल उपस्थित होतो. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाचा वाद जो आहे तो आता अधिक चिघळलेला आहे. लोकनेते दी.बा. पाटील यांचं नाव विमानतळाला देण्यात यावं अशी आग्रही मागणी स्थानिक भूमिपुत्र आणि प्रकल्पग्रस्तांनी केली. तर विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याची मागणी महाविकास आघाडीमार्फत करण्यात आल्यानं वादाची ठिणगी पडलेली आहे. नवी मुंबईच्या होऊ घातलेल्या या नव्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाचा वाद दिवसागणिक वाढत चाललाय. या विमानतळाला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असं नाव द्या असा सध्या राज्याचे मुख्यमंत्रीपदी आणि ताब्यात असलेल्या शिवसेनेचा मानस आहे.
तर दुसरीकडे इथल्या स्थानिकांनी शेतकरी कामगार पक्षाचे दिवंगत नेते दिबा पाटील यांचं नाव या विमानतळाला देण्याचा आग्रह धरला, ज्या मागणीला भाजपाचाही पाठिंबा आहे. येत्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नामकरणाचा हा वाद मोठा मुद्दा होणार आहे हे निश्चित. नवी मुंबईमध्ये या प्रश्नावरून आता आंदोलनही सुरू झालेली आहे. मार्गाने आम्ही आंदोलन करणार आहोत, पण येणाऱ्या काळामध्ये हे आंदोलन अधिक तीव्र केलं जाईल. आणि राज्य सरकारला एक शेवटचा इशारा आहे की तुमचं जे सरकार आहे या 4 जिल्ह्यांमधल्या भूमिपुत्रांनी उभं केलंय याचा विसर पडता कामा नये. शिवसेना पक्षाला जास्त कोणी मदत केली असेल तर इथल्या स्थानिक भूमिपुत्रांनी 4 जिल्ह्यातल्यांनी केली आहे, त्यांनी त्यांना उभं केलंय. आणि हा भूमिपुत्राच्या जर का तुम्ही विरोधात जात असेल तर आम्हाला डोक्यावर घेता पण येतं आणि आम्हाला डोक्यावर घेतलेल्याचं विसर्जन पण करता येतं. याचं भान राखावं आणि लोकनेते दिबा पाटील साहेबांचंच नाव विमानतळाला देण्यात यावं अशी आम्ही सरकारला पुन्हा एकदा इशारा वजा नम्र विनंती करतोय. स्थानिक प्रकल्पग्रस्त दिबा पाटील यांचंच नाव विमानतळाला देण्यात यावं या मागणीवर ठाम आहेत. भाजपा देखील आता भूमिपुत्रांच्या बाजूनं उभी राहत असल्याचं पाहायला मिळतं. दिबा पाटलांचं नाव एअरपोर्टला लागलं राहील याच्याकरता जोरात संघर्ष करावा अशी राज्य सरकारची इच्छा दिसते. आमचं रोज म्हणणं हेच आहे की तुम्ही या अजून 10 सन्माननीय बाळासाहेब हिमालय एवढे उत्तुंग आहेत, परंतु या दिबा पाटलांच्या कर्मभूमीत नव्या मुंबईमध्ये त्यांचंच नाव द्यावं याकरता प्रकल्पग्रस्त स्थानिक भूमिपुत्र हे आग्रही आहेत. आणि या भावनांचं कदर राज्यकर्त्यांनी करायला पाहिजे. राज्यकर्त्यांनी स्वतःला वाटलं म्हणून नाव दिलं हे करून चालत नाही. जनतेच्या जनभावनांचं एकत्रीकरण म्हणजेच सरकार आहे, ही सरकारची भावना असली पाहिजे. नामकरण ह्या विषयावर जवळजवळ 6 महिन्यापासून एक प्रकरण चालू आहे. शिवसेनेचे मी एक जिल्हा प्रमुख आहे, मी प्रकल्पग्रस्त आहे. एक शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून बाळासाहेबांचं नाव. त्याचं कारण दिबा पाटील साहेब हे दुसऱ्या पक्षातून शिवसेनेमध्ये आले, शिवसेनेचे उमेदवार म्हणून त्यांनी उमेदवारी स्वीकारली. त्याच्यामध्ये बाळासाहेब हे त्यांचे नेते आहेत, थोर नेते आहेत महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये आणि जगात. बाळासाहेबांचं नाव आहे आणि पक्षाचे प्रमुख आहे, तरी मला आपण त्यांचं नाव बाळासाहेबांचंच नाव विमानतळाला द्यावं. दिबा पाटील यांच्या नावाला गावागावातून मोठं समर्थन पाहायला मिळतंय. प्रकल्पग्रस्तांनी संघर्षाची तयारी दर्शवली आहे. तरुण वर्ग सोशल मीडियाच्या माध्यमातून राग व्यक्त करताना पाहायला मिळतोय. आंदोलनामध्ये देखील हे तरुण सक्रिय होत आहेत. यामुळे येणाऱ्या काळात अधिक तीव्र आंदोलन करण्याचा स्थानिक इशारा देत आहेत. दिबा यांचे कुटुंबीय देखील नवी मुंबईमध्ये होणाऱ्या सर्वात मोठ्या प्रकल्पाला दिबा पाटील यांचंच नाव द्या अशी भावना व्यक्त करतात. मला व्यक्तिशः एक पत्रकार म्हणून असं वाटतं की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे यांनी मनाचा मोठेपणा, खिलाडू वृत्ती, उमदा स्वभाव दाखवून स्वतःच्या वडिलांऐवजी या विमानतळाला दिबा पाटील साहेब यांचं नाव द्यावं हीच माझी आणि या परिसरातल्या समस्त ग्रामस्थांची, स्थानिकांची भावना आहे. लोकभावनेला तुडवू नये. या बातमीसोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झालेली आहे. इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी पहा फक्त जय महाराष्ट्र न्यूज.